दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा इज ॲमेझॉन ऑफ इंडिया. जर हिंदुस्थानातलं ॲमेझॉन कुठलं असेल तर ते तिलारी खोरं आहे. हजारो एकर टायगर फॉरेस्ट डिक्लेअर्ड आहे. माझी आपल्या सभागृहाला आणि आपल्या तुम्हाला माझी तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की सिंधुदुर्गामधल्या दोडा मार्गामध्ये 2-3,000 4,000 एकर जागा देऊन त्या ठिकाणी आपल्याला श्रद्धेय अटल बिहारीजींचं नाव देता येईल का? भाई, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे हिंदुस्थानचं श्रद्धास्थान आहे. ते पक्ष आमच्या पक्षातले असू दे, तुमच्याचे असू दे, सगळे बरोबर आहे. हे पूर्ण विषय आहे. त्यामुळे श्रद्धेय अटल बिहारीजींचं नाव द्यायला पाहिजे का? तो द्यायला पाहिजे. परंतु ते संजय गांधी उद्यानाचं काढून द्यायला पाहिजे. तर तुम्ही जसं मंत्री महोदयांनी सांगितलं मान्य. पण भाई, तुमच्या एका मताशी मी पूर्ण सहमत आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एकच असावं का? वन खात्यामध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या इतर जमिनीमध्ये सुद्धा अशी उद्यानं निर्माण होऊ नयेत का? तर मी आपल्या माध्यमातून वनमंत्र्यांना माझी विनंती आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा इज ॲमेझॉन ऑफ इंडिया. तुम्ही गुगल करा. आता बसल्या बसल्या कोणी ChatGPTला विचारा की जर हिंदुस्थानातलं ॲमेझॉन कुठलं असेल तर ते तिलारी खोरं आहे, जे दोडामार्गमध्ये हजारो एकर टायगर फॉरेस्ट डिक्लेअर्ड आहे. माझी आपल्या सभागृहाला आणि आपल्या तुम्हाला तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की सिंधुदुर्गामधल्या दोडा मार्गामध्ये 2-3,000 4,000 एकर जागा देऊन त्या ठिकाणी आपल्याला श्रद्धेय अटल बिहारीजींचं नाव देता येईल का? अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. सर, मंत्री महोदय, एकच सांगतो आणि थांबतो की जामनगरमधल्या ड्रॉट एरियामध्ये ज्या ठिकाणी काही उगवत नव्हतं त्या ठिकाणी ते अनंत अंबानी फॅमिलीने 2-3,000 एकरवरती वनतारा उभा केला. आज 2,000 हत्ती तिकडे घेऊन जाऊन तिकडे त्याचं पालन पोषण केलं जातं, त्याचं मेडिकेशन केलं जातं. सर, सभापती, आमच्याकडे तर हत्ती चालून येतात. आमच्याकडे काल मी सांगितलं सिंह सोडला तर सगळे प्राणी आहेत. तर माझी तुम्हाला वनमंत्री म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. हा सिंह इकडे बसलेत, ते तिकडे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की वनताराच्या धर्तीवरती 50% रिहॅबिलिटेशन प्राण्यांचं आणि 50% अशा प्रकारची सफारी, अशा प्रकारचं वन त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान निर्माण करावं. आता गोव्याच्या आमच्याकडे सर सभापती महोदय मोपा एअरपोर्ट आलेलं, प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटक वाढलेले आणि याचा फायदा जर महाराष्ट्र व्हायला असेल तर मला वाटते सगळ्या सभागृहाची विनंती म्हणून, बरोबर आहे जगताप साहेब, एक अशा प्रकारचं राष्ट्रीय उद्यान सिंधुदुर्गामधल्या त्या दोडामार्ग सावंतवाडी भागामध्ये फॉरेस्टच्या वन खात्यात राहील. कुठेही आमच्या राष्ट्रीय या सगळी धरोहर असलेल्यांचा अपमान होणार नाही अशी माझी विनंती वनमंत्र्यांना सभापती साहेब तुमच्या माध्यमातून आहे. माननीय सदस्य श्री प्रमोदजी जठार यांनी जी सूचना केलेली आहे त्यांनी जरा ड्रोनच्या सहाय्यातून जर त्याची जर फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी मला पाठवलीत तर आत्ताच मी आज बोलतो की उद्याच त्या ठिकाणी आपल्याशी संपर्क साधते आमचे अधिकारी DFO आणि तुम्ही ते कुठलं क्षेत्र आहे ते सांगा आणि त्या ठिकाणी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचं नाव त्याला आताच देण्याचा आपण जाहीर करून टाकू.